हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रेंज नाही आहे किंवा मोबाईलच्या चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपला रेग्युलर व्हिडिओ हा नंतर येईल रेंजमध्ये आल्यावर किंवा चार्जिंग भेटल्यावर आपल्याला. तोपर्यंत मी आपले संपूर्ण भारत यात्रेतील काही एपिसोड बाकी होते त्यातील हा एपिसोड आहे जिथं आपला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण झाले, भारतातील 4 धामचे दर्शन पूर्ण झाले. ते आपण रामेश्वरमला गेलो होतो. तर तो त्यातील 71वा दिवसाचा हा भाग आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आपला डेलीचा व्हिडिओ हा रेंजमध्ये आल्यावर नक्की येईल. चला, फक्त आपल्या डेली ब्लॉगला गॅप पडू नये म्हणून काही व्हिडिओ मी शेड्यूल करून ठेवलेले आहेत. फायनली रामेश्वरमला पोहोचलोय. 10 किलोमीटर राहिले. ते बेट दिसतंय समोरचं, त्याच्यावर रामेश्वरम म्हणजे अख्खा देश अखंड. तमिळनाडूत पेट्रोल स्वस्त आहे, 94 रुपये. There is a same rate in all part of Tamil Nadu or Tamil Nadu में 500 तमिळनाडू. मित्रांनो, आता इथं नाश्ता करायला थांबतोय. त्यांची रिॲक्शन बघूया कसं आहे, काय आहे. त्यांना इथे भाषा नाही येत, काय येत. सर, ब्रेकफास्ट खाने में क्या है? हिंदी, इंग्लिश? लय जोरात पाऊस आलाय, बेकार. मराठी माणूस कुठेही भेटला तर एक घरासारखी फिलिंग येते. आणि एवढी मोठी राईड करणं ही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे की एवढे दिवस घराबाहेर राहणं, कंटिन्यू बाईकवर प्रवास करणं. तर तुम्हाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. मला आश्चर्य वाटलं की पॅशनवर माणूस करतोय, पण शेवटी पॅशनवरच डिपेंड असतं की माणूस कुठला विचार करतोय. तर खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. मित्रांनो, तर फायनली पोहोचलोय रामेश्वरमला. आता दर्शन घ्यायला जायचंय. तर 71व्या दिवशी तुमच्या भावाने फायनली 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. रामेश्वरम या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून तुमच्या भावाने 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा कंप्लीट केली. मित्रांनो, तर राहायचं लय हाल चालल्यात. आज जवळपास लय फिरलो मी, तासभर झालं फिरतोय, तरी काही कुठं ही भेटा नाही रूम. तसेच रामेश्वरम या धामचं दर्शन करून तुमच्या भावाने भारतातील 4 धामची पण यात्रा कंप्लीट केलेली आहे. तर मित्रांनो, फायनली आता इथनं आज दिवस आहे 71वा. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फायनली इथं गुरुद्वारा होता कुठं चेरापुंजीमध्ये. इथं 2 दिवस थांबलो मी. एक दिवस आलो, दुसऱ्या दिवशी पाऊस होता, त्यामुळे चेरापुंजी फिरलो आणि परत इथं जेवून थांबलो. तर आता निघालोय मी रामेश्वरमच्या दिशेने. तर आले ते बाबा गेट उघडून परत लावायला. तर निघतोय आता मी. चला मित्रांनो, आपलं चेरापुंजीच म्हणतोय. पॉंडिचेरीमधनं रामेश्वरमच्या दिशेने निघालोय. सकाळ बघा वेदर कसं आहे, पाऊस बिऊस, नदीचा पूल क्रॉस करतोय. तिथे एक भाऊ मासा पकडत होता, म्हणतोय पावसामुळे एक बी मासा सापडा नाही. चला, वातावरण खराब झालं इथं जरा, म्हणजे पावसाचं 2 दिवस झालं. चलो चलते. तमिळनाडूत पेट्रोल स्वस्त आहे, 94 रुपये. पण इथं हिंदी आणि बाकी हिंदी कोणाला समजत नाही. तमिळ नाही तर इंग्लिश लागते. 700 बघू 700 रुपयात फुल होती का नाही. पहिलं पेट्रोल आहे. सर 100 मोर 800. ऑनलाइन है ना? ऑनलाइन पेमेंट. ओके 100 मोर. हाँ. There is a same rate in all part of Tamil Nadu or तमिळनाडू में 500 तमिळनाडू. मैं the same rate in Chennai rate. नहीं चेन्नई में 100 रुपीस. 100 rupees. हाँ, डिफरेंट 8 रुपीस डिफरेंट.
Okay, Cherrapunji is lesser. per liter. 8 rupees from Chennai here. Chennai, Tamil Nadu. Okay. Pondicherry state. ओके ओके. मित्रांनो आता इथं नाश्ता करायला थांबतोय. त्यांची रिॲक्शन बघूया कसं आहे काय आहे, त्यांना इथे भाषा नाही येत काय येते कसं होते. चलो थांबा 2 मिनिट पॉज करतो मी. हेलो सर, ब्रेकफास्ट 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 खाने में क्या है? हिंदी, इंग्लिश, इंग्लिश. हेलो सर, हेलो सर. सर ब्रेकफास्ट में क्या है? व्हाट इज इन ब्रेकफास्ट? ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट खाना खाने. हाँ Hello. हाँ इनका वाट मिलेगा. काय समजा नाही आणला हिंदी. पूरी इडली पुरी इडली वड़ा वडा. ओके ओके. सब्जी या सांबार. चटणी सांबार. ओके ठीक. खातो आता इथं. मित्रांनो तर पाहू शकतोय आता इडली सांबार. ओके थँक्स. हर हर महादेव. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस 71 आहेत. 71व्या दिवशी मी तमिळनाडूमध्ये. तर तमिळनाडूत मी आपण ही पॉंडिचेरीकडून रामेश्वरकडे चाललोय. तर आपल्या ट्रिपचे 16,000 किलोमीटर कंप्लीट झाले. 16,000 किलोमीटर 18,000 होतात बरोबर. तुम्ही पाहू शकताय सकाळपासून म्हणजे काल दिवसभर आणि आज सकाळपासून पूर्ण आभाळ आहे. पाऊस येतोय म्हणजे रोडनी प्रत्येक थोड्या वेळानंतर 10 किलोमीटर नंतर पावसाचा पॅच येतोयच असं होते. तर चाललंय आज पोचल रामेश्वरमला. उद्या दर्शन घेईल नाही तर आज संध्याकाळीच घेईल. पण इथं तमिळनाडूमध्ये बाकीच्या राज्यांपेक्षा अवघड आहे. इंग्लिश बोलायला आलं पाहिजे तुम्हाला थोडं तरी. इंग्लिश महत्त्वाचं आहे कारण इथल्या लोकांना तमिळ आणि इंग्लिश शिवाय येतच नाही. मेन म्हणजे जी शिकलेली नाही त्यांना फक्त तमिळच येते. आणि तमिळ तर काय मगाशी मी नाश्ता करत होतो त्याला किती पैसे घ्यायचे ते का द्यायचे ते बी कळा नाही. 35 म्हणत होतं 35. ती मला कळणार 35. त्याने एकाला फोन लावला आणि मग त्या फोनवर त्यांनी सांगितलं की 35 रुपीज झालंय. मग तसं झालं. त्यामुळं तमिळनाडूमध्ये तुम्हाला इंग्लिश नेसेसरीच आहे. इंग्लिश नसलं येत हिंदी येत असलं तर सर्व ऐकणं थोडं अवघड आहे. मग तुम्हाला ही ट्रान्सलेटर वापरायला लागेल. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. 16,000 किलोमीटर कंप्लीट झाले आपल्या ट्रिपची. बाय बाय. खतरनाक असा पाऊस आलाय तिकडून इकडं. डेंजर 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 डेंजर. मी गाडी गार काय व्हायसाठी थांबलोय. तर डेंजर असा पाऊस आला एकदमच. तसा रेनकोट वगैरे आहेत. मोबाईल टाकतो आत पहिले. चलो आवाज बघा. खतरनाक असा पाऊस आलाय तिकडून इकडं. डेंजर 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 डेंजर. मी गाडी गार काय व्हायसाठी थांबलोय. तर डेंजर असा पाऊस आला एकदमच. तसा रेनकोट वगैरे आहेत. मोबाईल टाकतो आत पहिले. चलो आवाज बघा. Sir, where I can get the food like पनीर एंड रोटी. हिंदी आती. मेरे को किधर पनीर की सब्जी और रोटी मिलेगी? इस होटल किधर मिलेगा? इधर से रोटी आटा चपाती है. हाँ इधर नहीं मिलेगा. किधर मिलेगा फिर? दूसरा मिलेगा. इधर वो दूसरा है. तमिळनाडूमध्ये. स्वप्नील दादा मला तामिळनाडूमध्ये भेटलेत. ते बारामतीचे आहे, मी पुण्याची आहे. त्यांनी अख्खा महाराष्ट्र 2 व्हीलरवर फिरलाय आणि त्यांना भेटून मला खूप अख्खा भारत त्यांनी महाराष्ट्र बोलले त्यांनी अख्खा भारत 2 व्हीलरवर फिरलेला आहे आणि ते बघून मला खूप आनंद झालाय. मी त्यांना ऑल द बेस्ट केला आणि खूप बेस्ट. कारण महाराष्ट्राचे आपले शूरवीर मराठी. मी मराठी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो तर या
मला नाही वेळ इथं मी रामेश्वरमकडे चाललोय, तिथं भेटल्या होत्या. मी गाडीला जरा गरम झाली त्यामुळे थंड व्हायसाठी बसलो. या दोघी मराठीत बोल. आम्ही इथं केरला रामेश्वरम ट्रिप करायला आलेलो. हे दादा मला भेटले. ओके ओके. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, तर सकाळपासून मोसम लय खराब होतं त्यामुळे व्हिडिओ काही काढला नव्हता जास्त यूट्यूबसाठी. तर आता काढतोय. इथं म्हणजे कसं आहे, लँग्वेजचं बॅरियर आहे. आता जेवायला थांबलो होतो ना मी, तिथं डेंजर असा सीन झाला की काय झालं, काय त्यांना इंग्लिश आहे ना, हिंदी आहे ना, तमिळमध्ये त्यांना ट्रान्सलेट करून दाखवलं गुगलला आणि मग तिथं भातच खायला लागला. शेवटी दुसरं काही कळानच काय, पनीरची सब्जी. मग नंतर जे कशा जायचे मी घेतलं पनीर, हे घेतलं होतं आपलं पनीर फ्राईड राईस घेतला होता. मग मला कळलं आता एवढ्या पैशात तुम्ही पनीर फ्राईड राईस घेतला. अवघड आहे इथं जसं. चला, भात खाऊन खाऊनच टाकलोय मी आता. ही माणसं तर काही थोडी काही सावळी जास्तीत जास्त गोरं आहे, तो पण सावळा आहे. चला आता जबराट अशा रोडला जाणार आहे. आता एक नंबर व्ह्यू आहे, एक झाडं कसली भारी. मित्रांनो, तर इथं 90% लोक तुम्ही घालतात की रामेश्वरच्या जवळ जाताना तमिळनाडूमधलं गाव आहे. तिथं जवळपास 90% लोक गाडी बिडी चालवतात. ही सगळी वॉटर व्ह्यू. इकडं समुद्र आहे बाय, पाणी मित्रांनो. इकडं पण दिसतंय का? वाव, पाणी जिकडं बघा त्याचं पाणी. नाथ फ्राय. रामेश्वरमला चाललंय. रामेश्वरम तर पाहू शकता इकडून समुद्र आहे. या साईडनी पण समुद्र आहे. ब्रिज रेल्वे पण जाते, गाड्या पण जातात. ती बेट आहे, त्या बेटावर रामेश्वरम तरी 14 किलोमीटर आहे. पाहू शकताय इकडून रेल्वे पण जाते तिकडे. भाऊ काय जातंय, येणा झाला का काय? फोटो काढायचा आपल्यासाठी. नाईस व्ह्यू. एक फोटो निघा. चलो, बेस्ट व्ह्यू, बेस्ट. व्हिडिओची काय तरी सेटिंग हल्ली दिसते. बारका का व्हिडिओ दिसतोय, फोटो मोठा दिसतोय आणि व्हिडिओ बारका दिसतोय. ओके. नाथखुळा इकडं बघा. आभाळ कसलं जबराट दिसतंय. आभाळ आणि पाणीच दिसतंय नुसतं, काय जमीन दिसानाच कुठं. तर चला जाऊया पुढं. फोटो काढाय कोण नाही आहे माझा. मित्रांनो, तर एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. नाथखुळा इकडं पाहू शकताय, पाणीच पाणी. वाव वाव वाव. मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे. ओ जी. ओके. नाथखुळा एक नंबर आहे. फायनली रामेश्वरमला पोहोचलोय. 10 किलोमीटर राहिलंय. ते बेट दिसतंय समोरचं, त्याच्यावर रामेश्वरम. इकडं इंडिया म्हणजे अख्खा देश अखंड आहे. हा समुद्रावरून हा ब्रिज जातोय. त्या ब्रिजनी आपण रामेश्वरमला चाललोय. रामेश्वरम हा इंडियाचाच भाग आहे आणि 12 ज्योतिर्लिंग भारतातील 4थं धाम आहे. पाहू शकता रेल्वे पण जाते तिथं, काय अडचण नाही आहे. तुम्ही रेल्वेने पण येऊ शकताय. समुद्र आहे. काय व्ह्यू येतोय समुद्राचा. पाणी, ढग, समुद्र. नाथखुळा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. वाव 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 वाव. मित्रांनो, ते एक MS46 ची बुलेट दिसली. हिमालयन आहे बहुतेक. कोण आहेत त्याला ओळख देतो मी जा त्यांना. त्यांनी तर नाही मला नोटीस केलं. मी तो त्यांना नोटीस लॉन्च केली वाटतं पुढं. हिमालय नाही, हिमालय कसं लेडीचं नाही. व्यू एक नंबर है. नाथखुळा, दिल खुश हो गया यार.
हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. तर मी आता रामेश्वरमकडे चाललेलो आहे. ताई आणि दादा भेटलेत आपल्याला ही महाराष्ट्रातले. MS 46 नंबर पाहून मी त्यांना फॉलो केला, थोडं पुढा होते ते माझ्या, मग आमची भेट झाली. तर काय म्हणतात तुम्ही मला इथं पाहून? छान वाटलं. मराठी माणूस साऊथ इंडियामध्ये पाहून बरं वाटलं आणि आमचं लक्ष होतं बाईककडे, पण तुम्ही आम्हाला थांबवलं आणि तुमचं 12 ज्योतिर्लिंगचं चालू आहे, ऑल इंडिया राईड आहे. तर त्यासाठी खूप बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि तुमची राईड यशस्वी व्हावी हीच प्रार्थना करते. मराठी माणूस कुठेही भेटलं तर एक घरासारखी फिलिंग येते आणि एवढी मोठी राईड करणं ही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे की एवढे दिवस घराबाहेर राहणं, कंटिन्यू बाईकवर प्रवास करणं. तर तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. माझ्या गाडीबद्दल काय म्हणतात? गाडी बघून आम्हाला आश्चर्य वाटलं की पॅशनवर माणूस करतोय, पण शेवटी पॅशनवरच डिपेंड असतं की माणूस कुठला विचार करतोय. तर खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. पुन्हा कधीतरी भेटूच आपण रस्त्यावर. पण चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. चला बाय बाय. मित्रांनो, तर फायनली पोहोचलोय रामेश्वरमला. आता दर्शन घ्यायला जायचंय. तर बघूया, अगोदर मंदिराच्या समोर फोटो काढतो, मग जातो. का दिवसा फोटो चांगला येईल. हो मित्रांनो, तर अशा प्रकारे आतमध्ये चारी बाजूने सभा मंडप आहे. असा ह्यूज असा सभा मंडप आहे ना, नाथखोळा सभा मंडप आहे. तर ह्या मंडपातनं फिरून दर्शनाला एवढी गर्दी नव्हती, त्याचं दर्शन झालं माझं लगेच. तर आता दर्शन वगैरे केले. आता काय करतो, पहिलं जेवण करतो, कारण भात खाऊन माझं काय पोट भरलं नाही. आता इथं दिसली मला हॉटेल, तर तिथं खातो. जरा शेवभाजी वगैरे भेटली, पनीरची भाजी आणि रोटी खातो आणि मुक्कामाच्या ठिकाणी जातो. उद्या राहिलेले स्पॉट बघून आपण कन्याकुमारीला निघणार आहे. चला बाय बाय. मित्रांनो, तर फायनली रामेश्वरम या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आपण आपल्या ट्रिपमधील 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलेलं आहे. मुंगे आल्या तर ह्या व्हिडिओला सगळ्याला येणार आहे. सकाळी येऊन मी मेन जे व्हिडिओ काढायचे ते इंस्टाग्रामला, तर ते काढल सकाळच बहुतेक, कारण इथं मुंगे येतात, लाईट नाही आहे प्रॉपर व्हिडिओ काढायला. हे पाहू शकता शिकन. तर चला आता राहण्याची सोय पाहतो. फायनली 12व्या ज्योतिर्लिंगाच्या 4थ्या धामाचे पण दर्शन झालेले आहे. आपले 12 ज्योतिर्लिंग पण कंप्लीट झाले आणि भारतातील 4 धाम पण कंप्लीट झाले. चला. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 71. आता 71व्या दिवशी तुमच्या भावाने फायनली 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. रामेश्वरम या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून तुमच्या भावाने 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा कंप्लीट केली. तसेच रामेश्वरम या धामचं दर्शन करून तुमच्या भावाने भारतातील 4 धामची पण यात्रा कंप्लीट केलेली आहे. एक नंबर. लाईट कमी आहे इथं जरा, त्यामुळे आत येऊन इथं जर कॅमेरा वगैरे अलाउड आहे, जास्त काय रिस्ट्रिक्शन नाही आहेत. पण इथं अशा फॅसिलिटी नाही की जिथं प्रॉपर लाईट आहे तिथं जाऊन व्हिडिओ काढू शकतोय. तर आता दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे, एकदम मस्त दर्शन झालं. गर्दी कमी होती. महाराष्ट्रातील खूप लोक आहेत. तर चला, ह्या गोष्टी हर हर महादेव सगळ्यांनी कमेंट करा आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय ते पण कमेंट करा. तुमचा भाऊ नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल. तर चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तर लय अवघड झालं इथं, सिंगलला रूमच दे नाही. काय ते नियम आहे सरकारचा की सिंगलला असल्यावर त्याला रूम नाही. आता राहायचं कुठं हिचं अवघड झालंय. जी देतात ते लय माग देतात, 1,500 2,000. आपलं बजेटच नाही आहे तेवढं. तर बघूया आता. मी तर शक्यतो गुरुद्वाऱ्यात राहत होतो, पण गुरुद्वाऱ्यात पण नाही देत आहे म्हणतात. डबल असल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही म्हणतात. सरकारचा नियम आहे. आता कसं करायचं ते पाहतोय मी. लावतो काय ते जुगाड. आता मला शिकलोय मी जुगाड लावाय, तर लावतो काय ते. मित्रांनो, तर हे पाहू शकता, हे समुद्र आहे. इथं बेसिकली पहिलं आंघोळ करायची आणि मग तिथं दर्शन करायला जायचं असं काय ते आहे. तसं म्हणजे जी नियमानुसार काय त्यात काय काय लोक म्हणजे जुना नियम आहे त्यानुसार. आणि बाकी चला डायरेक्ट पण करू शकतो आपण, असं काय अडचण नाही आहे. चलो मित्रांनो, तर राहायचं लय हाल चालल्यात आज. जवळपास लय फिरलो मी, तासभर झालं फिरतोय, तरी काही कुठं ही भेटा नाही रूम. कारण इथं काय होतंय, सिंगलला देत नाही आहे. सिंगलनी कुणी तरी 1-2 जणांनी येऊन इथं सुसाईड केलं आहे.
त्यामुळं सिंगलला रूम देत नाही आहे. आणि बेसिकली इथं बॉर्डर आहे, तर बॉर्डरमुळं देत नाही आहे. ते भाई अपना आपको आती हिंदी? हिंदी मालूम नहीं भैया. हिंदी मालूम नहीं. हिंदी मालूम नहीं. क्यों नहीं देते सिंगल को भाई? सिंगल सिंगल को रूम क्यों नहीं देते? सिंगल को रूम क्यों नहीं देते भाई? बोलो एक बार, वीडियो में बताओ. अगली बार लोग डबल आ जाएंगे फिर. लालू प्रसाद है बिहार के. उड़ीसा उड़ीसा उड़ीसा. भाई भाई बोल के जा यार. गवर्नमेंट रूल. बाय बाय खाली गव्हर्नमेंट रूल म्हणतोय, कारण म्हणतोय बॉर्डर आहे इथं शेजारी आणि त्यामुळं सिंगल रूम देत नाही कोणाला. तर चला जाऊया. पोलीस रूल आहे म्हणतोय. पोलिसांनाच विचारतो आता जाऊन. पुलिस कोई पूछता है जाके किधर रूम आहे. हर हर महादेव मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तर दिवस आहे आज 62वा. तर मी आता रामेश्वरममध्ये. तर रामेश्वरममध्ये काल लई ही झाला, त्रास झाला, कारण सिंगलला रूमच देत नाही आहे तिथं. कारण कुणीतरी 6 महिन्यापूर्वी एकाने इथं येऊन सुसाईड केलं होतं. त्यामुळे सिंगल लोकांना रूम देत नाही आहे. भरपूर सर्च केलं, 500 रुपयात भेटत होती. गुरुद्वारा पाहिला, सगळं पाहिलं, टेम्पल पाहिलं, पेट्रोल पंप, कुठं सिंगल लोकांना देत नाही आहे. तर पोलीस रिस्ट्रिक्शन आहेत. त्यानंतर एक जागा 500 रुपयात रूम पाहिली होती, पण ती काय मला आवडली नव्हती, लई खराब होती. मी एक दादा भेटला, त्यांनी 300 रुपयात दिलं. जुनं घर होतं त्याचं. तर असं आतमध्ये दाखवतो. ग्रिल वगैरे होती तिकडं. गाडी त्यांनी त्या शेडमध्ये पार्किंगला लावायला लावली होती. आणि अशी रूम होती, फक्त झोपाय बेड नव्हतं, चटई वगैरे होती. असं मोठं असं घर आहे त्याचं, त्यात राहत नाही तो. इकडं बॅक साईडला टॉयलेट बाथरूम होतं. तर तसं चांगलं होतं. तर चला आता शर्ट घातला हो, पण मी लई चुरगाळ्यागत दिसतोय. आता काढून टी शर्टच घालतोय. ग्रीनवाला मला आवडतो, ग्रीनवालाच घालतो. चला बाय बाय. डबल शर्ट घातला तर लई गरम होईल. चलो.